दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांच्या मेहरबानीवरच सरकार चालवायचं असं ठरवलं तर मग ही गुरुदक्षिणा देणं सुरू आहे का? महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रकल्प हे धडाधड गुजरातला पाठवत असताना पुन्हा माननीय उपमुख्यमंत्री कदाचित विधान काही दिवसांनी करतील. मागे एक विधान माझ्या वाचनात आलं होतं की गुजरात काही पाकिस्तानात नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं की जर प्रकल्प गुजरातला जात असतील तर आता त्यांच्या ज्या यात्रा आहेत या यात्रा ही महाराष्ट्रातली मतं मागण्यापेक्षा गुजरातलाच गेले तर जास्त बरं आहे. तुमच्याप्रमाणे राज ठाकरे मराठवाड्यात फिरतायत, मतदारांशी लोकांशी संपर्क साधतात, पण त्यांना एक रोषाला सामोरं जावं लागतोय. मराठा आंदोलकांनी विरोध केला, त्यांच्या हॉटेलला घेराव घातला, घोषणा दिल्या. काल शिवसैनिकांनी विरोध केला आणि आज राज ठाकरेंनी प्रेस घेऊन हे त्यांच्या यात्रेला काय हे हो सुरू होतंय मला असं वाटत नाही. त्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरत. कोणी? राज ठाकरे. हे बघ, मी तेच म्हणालो की त्यांनी काय आक्षेप नोंदवलाय, ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही. मी सकाळपासून शिवस्वराज्य यात्रेच्याच बैठका करत आलेलो. मी कान आणि डोळे याच्यामध्ये अंतर असतं, त्यामुळे आपण असं म्हणाले याच्यावर मी प्रतिक्रिया देणं यापेक्षा मी स्वतः ते जाणून घेईन आणि त्यानंतर भाष्य करणं उचित ठरेल. मला काही त्याविषयी खरोखर माहिती नाही, त्यामुळे अकारण भाष्य करून मला हे चर्चा करायची. आमदार थांबलेत अशोक बाबू पवार, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होते की त्यांना ऑफर दिली गेली होती 150 कोटी किंवा 100 कोटीच्या आसपासची कारखान्याची, असं काही आहे? मग अशा ऑफर कुणाला नव्हत्या? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी ही चर्चा कायम दबक्या आवाजात येते. कधी कधी ती उघडपणे सुद्धा ही चर्चा येते की काही जणांवर दबाव होता, काही जणांना ऑफर होत्या किंवा काही होतं का. म्हणजे महाराष्ट्रात जे काही झालं आपण पत्रकार बांधवात आपण सांगावं. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने जे दोन पक्ष फुटले, हे पक्ष ऑफरमुळे फुटले, दबावामुळे फुटले की आईसमुळे फुटले? सर्वसामान्य जनतेला तुमच्या माध्यमातून तरी खरं कळू द्या की जीव घुसमटत होता म्हणून फक्त फुटले. परमवीर सिंग यांनी पुन्हा एकदा आरोप केले, त्यांनी जयंत पाटलांना त्यांनी टार्गेट केलंय. जयकुमार रावल आणि गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचा दबाव होता. त्यांनी काही वेळा त्यांना बोलवलं होतं त्यांच्या कार्यालयात. मला वाटतं याविषयी स्वतः अनिल देशमुख साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण सर्वसामान्य जनता हे व्यवस्थित जाणते की जेव्हा अचानक काही डब्यातून गोष्टी बाहेर यायला लागतात आणि अचानक काही गोष्टी जेव्हा व्हाव्या लागतात तर यामागची स्क्रिप्ट कोणी लिहिलेली आहे हे न कळण्याइतकी जनता दूधखोळी नाहीये. निवडणुकीच्या तोंडावरच आता जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये एक चपराक बसल्यानंतर, एक फटका बसल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप हे अचानक का बाहेर यायला लागले याचं सुद्धा उत्तर आरोप करणाऱ्यांनी द्यायला हवं. इतकी दिवस आरोप का होत नव्हते? सर, तो महिंद्राचा प्रकल्पाचं डिटेल्स आणखी आलेले आहेत. 25,000 कोटींचा प्रकल्प आहे, चीनच्या सहयोगाने केला जातोय. इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रकल्प आहे, नाशिकमध्ये होणार होता, त्याचं बरंचसं काम पुढे गेलं होतं. मात्र आता तो गुजरातला शिफ्ट केला जातोय. तिथल्या औद्योगिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत, कामगार आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांकडे पण ते दाखल. 25,000 कोटींचं हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आता बल्क ड्रग पार्क असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, यानंतर आता आपण म्हणता महिंद्राचा सुद्धा प्रकल्प गुजरातला जातोय. मग महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार ठामपणे दिल्लीपतींसमोर डोळ्यात डोळे घालून कधी बोलणार की आमच्या हक्काचा, आमच्या तरुणांच्या भविष्यातला रोजगार तुम्ही प्रत्येक वेळी उचलून गुजरातला का देताय? हा प्रश्न कधीतरी विचारायला हवाय. आता ऑलिम्पिकची पण परिस्थिती बघितली तर आपण एक आकडेवारी समोर आली की खेलो इंडियाच्या माध्यमातून गुजरातला 600 कोटी दिले, पण जी पदकं आली त्यातली 4 जी ब्रॉन्झ मेडल्स आली, ही 4ही ब्रॉन्झ मेडल त्याच्यात 10% जेमतेम निधीच्या हरियाणाला गेलेला आहे, त्या हरियाणातून आली. मग सगळंच गुजरातच्या वाट्याचं असेल तर मग महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नेमकं करतं काय? महाराष्ट्रातल्या युवकांच्या भवितव्यासाठी करणार काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.